हे बघा, मी तुम्हाला आता आतमधून तळून दाखवते ही वडी. हे बघा, सुरेख. नमस्कार मित्रांनो, आज मी पाटवडी बनवणार आहे. ती पाटवडी म्हणजे नागपूरची फेमस पाटवडी आहे. आम्ही प्रॉपर नागपूरचे. आता इथे पोरांना सर्व्हिस लागली म्हणून आम्ही पुण्यामध्ये आलो. आता मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवणार नाही, पाटवडी कशी बनवतात त्याचे सगळं सामग्री वगैरे सगळे दाखवणार आहे. आता मी व्हिडिओ सुरू करते, बघून घ्या तुम्ही मी कसं बनवते. ही कोथिंबीर आहे, कोथिंबीरची वडी करत आहे मी. हां, ह्या कोथिंबीरमध्ये मी घालणार आहे मिरची. मिरची घातल्यानंतर थोडीशी मुगाची डाळ घालायची, त्याची चव खूप सुंदर येते. बघा मी घालते आता तेल. तेल कमी घालायचं, बिलकुल थोडं घालायचं, जास्त घालू नये, तर ती वडी त्याला याच्यामध्ये तेलच तेल लागते पूर्ण मैद्याच्या पाठीमध्ये. बघा आता तेल कढवायला ठेवलं. मिरची थोडी मिरची टाकली, चौकडली. ही जास्त मिरची घालू नका, कारण की जास्त मिरची घातली तर मिरची वडीमध्ये लागते आणि ती मग खूप तिखट तिखट वाटते आणि पुराणा म्हणजे तिखट तिखट खूप आवडत नाही. हां, तुमच्याकडे छोटे मुलं असतील तर तुम्ही ही मिरची घालू नका, तिखट घाला. यामध्ये ही डाळ आहे मुगाची, ही मुगाची डाळ घालायची. बारीक फ्लेम करून टाका. तळतळते, अंगावरती उडायची भीती असते. काय झालं? मला काय वेळ नसतो, मी हे वेळात नव्हे कारण असं बनवतो आहे. पण ते बघा, तुम्हाला आवडेल का तुम्ही ते करून बघा. आता यामध्ये थोडं हळद घालायची, थोडं तिखट घालायचं, धन्याचं पावडर घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. काय म्हणते? ही डाळ परतली, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून द्यायची. कोथिंबीर घालायची. आता मी हे एका साईडने करून ठेवते आणि दुसऱ्या साईडने मी कढी बनवते. बाकी पाटवडी आणि कढी हे त्याचं हेच डिश आहे, हीच डिश आहे. ही ती पाटवडीसोबत कढीच खायची असते. कढीसोबत खूप सुरेख वाटते ती पाटवडी. बघा आता ह्या गॅसवरती ठेवते. ही पाटवडी होते, मी एका साईडने कढी करते.
एका साईडने कढी करते. आता कढी करताना मी दह्याची कढी करत आहे. तुम्ही ताकाची कढी करते, तुम्ही दह्याची करते. दोन्ही करायचं, दोन्ही कढी चांगली वाटते त्यासोबत. परंतु मला दह्याची कढी आवडते तर मी दह्याची कढी करते. त्या दह्यामध्ये मी बेसन घातलं, थोडीशी हळद घातली आणि थोडं आमचूर पावडर घातला. ते माझ्या पोरांना आंबट कढी आवडतं म्हणून. बघा तेल घालते. थोडं याला झाकून ठेवलं की त्याला थोडं पाणी सुटतं आणि ते व्यवस्थित ठेवतात. कढीमध्ये काय साहित्य घालून राहिले मी, मिरची घेतली, कढीपत्ता घेतला आणि जिरं आणि मोहरी. थोडं जिरं घालायचं, मोहरी घालायची, थोडं जिरं घालायचं. बघा मित्रांनो, तुम्ही असंच करून बघा. सांगते तुम्हाला आवडते का तर बघा. हे आवडते, ही आवडणारीच वस्तू आहे. हे आमच्या नागपूरला खूप फेमस आहे पाटवडी. नागपूरची फेमस डिश आहे पाटवडी म्हणजे. पाटवडी म्हणजे 2 प्रकारची असते. बेसनची कढी ती असते आणि हे असते कोथिंबीरची. लसण घातलं, लसण तळतडल्यावरती मिरची घालून द्यायची. कढी थोडी पातळ ठेवायची, घट्ट कढी व्यवस्थित लागत नाही पातळी करत. बघूया आपण कशी झाली तर. यामध्ये थोडे तीळ घालायचे. यामध्ये थोडे, जास्त नको. जास्त घातलं की मग ते कळसट लागतात. पातळ कढी करायची, त्यासोबत जास्त घट्ट कढी बरोबर लागेल. मीठ टाकून द्यायचं चवीपुरतं. आता कढी होईपर्यंत आपण मैदा भिजवूया. मैद्यामध्ये काय घालायचं सांगते मी तुम्हाला. दोन वाटी मैदा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं
ओवा घालायचा, मीठ घालायचा आणि मोहन घालायचं आणि त्याला चांगलं एकजीव करून टाकायचं. नंतर थोडं हलकंसं पाणी काढून त्याला मळून टाकायचं. आता बघा मी सगळे हे असं मगाशी मळून ठेवलं. आता आपण याच्या चपाती करूया. हे बघा हे छान असं मी त्याला असं एकजीव करून ठेवला. दिसते व्यवस्थित. ते थोडं लवकर मळलं तर नरम राहते आणि पाटवडी छान होते. बघा कढी झाली तर मग आपण पाटवडीची पाती करूया. सुंदरी आहे ही, सुंदरी. याला सुंदरी म्हणतात कढीला. वाटते व्यवस्थित अशी याला बारीक करून छान अशी मुरू द्यायची. ही व्यवस्थित झाली की मग आपण याची वडी बनवूया. माझ्या वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवते. बघा तुम्हाला आवडला, कारण की मला वेळ मिळत नाही. माझे दोघंही मुलं सर्व्हिसवाले आहेत. त्यांच्या करता करता मला माझा अख्खा दिवस निघून जाते. त्या दिवसातून थोडा वेळ काढून मी असा एखादा व्हिडिओ बनवते. मी मागचा व्हिडिओ पानकोबीची वडी बनवली होती. तर माझा दुसरा व्हिडिओ मी आता हे कोथिंबीरची वडी बनवत आहे. मला कोथिंबीर देईल थोडी. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालायची. चला हे आता सांबारची भाजी झाली. आता आपण थोडं थंड होऊ देऊया. थंड होताना आपण कसं त्याच भांड्यात ठेवू शकत नाही, कारण की तो भांडा आधीच गरम राहते. म्हणून आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया, म्हणजे तो लवकर थंड होऊन जाईल. याला पचकन ठेवलं तर झालं तर थंड. किती सुरेख कलर दिसते का? दिसून राहिलं तुम्हाला? बघा
काय म्हणतात आमच्या नागपूरला की असं अशी खडी चमच्याने केली अशी वरखाली तर खूप सुंदर चव येते म्हणतात. पण मला तर माहीत नाही, मी त्याची कधी करत नाही, पण आज करून राहिली बघते कशी सुंदर चव येते. तर पण त्याचं नागपूरला म्हणतात आमच्या अशी वरखाली चम्मचनी केली तर खूप सुरेख चव येते. तर बघूया, आज करून बघते ना. चला आता आपली कढी झाली आहे. आता आपण काय करूया, पाटवडे करायला घेऊया. तुम्हाला सांगितलं मागच्या याच्यामध्ये मी की मी ते मसाला मैद्याचं कणिक करून ठेवलं आहे. तर मैद्याचं कणिक त्या कणिक हे तळायला आता याची काय म्हणते तेल तापायला ठेवलं आहे. तर मी याची वडी करून घेते. मैदा आहे त्याची मैदा करून ठेवला. मशीनवरती बघा मी कशी करते. पोळीसारखी ही पाती करून टाकायची. जशी आपण चपाती करतो ना त्या प्रकारे गोल. याला पूर्ण गोल पाणी लावून टाकायचं. पाणी नाही लावलं तिथे काटे सुटतात आणि काट सुटले तर मग वडी फाटते. आता वडीचं मिश्रण मधोमध ठेवायचं. हे मिश्रण घालायचं. वडीचं मिश्रण इथे ठेवायचं मधोमध. याला इकडे फोल्ड करायचं. नंतर मग इकडे ह्या साईडला परत पाणी लावून अशी वडी करायची. बघा ही अशी वडी करायची. आता एक वडी करून झाली तर तेल तापायचं आहे. आपण दुसरी वडी करूया. ही बघा ही अशी पाती बोलायची. यामध्ये थोडंसं मिश्रण घालायचं. कसं असं असं मिश्रण घालायचं याचं. याला चारही साईडने पाणी लावून ठेवायचं. याला असं फोल्ड करायचं. नंतर मग याला त्या साईडने फोल्ड करायचं. परत तिथे थोडं पाणी लावायचं. नंतर हा भाग त्या साईडने फोल्ड करायचा. नंतर हा भाग ह्या साईडने फोल्ड करायचा. आता मला तेल टाकलेलं आहे. मी गॅस बारीक करते आणि ही वडी बारीक गॅसवरच करायची असते. बघा अशी बनवायची.
ही बारीक गॅसवरती पकवायची, कारण की ही मोठ्या गॅसवरती पकवू नये. मोठ्या गॅसवर पकवली तर ती पाती आहे, आपण जे हे इथे जॉईन केलं आहे हे निघू शकत, कच्च्या जाऊ शकते. त्यामुळे याला बारीकच गॅसवर पकवायचं. बारीक गॅस पकवला तर ती थोडीशी कडकही बनते. मोठ्या गॅसवरती पकवलं तर लवकर ते ब्राऊन होऊन जाते आणि ती कडक अशी येत नाही. थोडा वेळ लागते याला पकायला, परंतु खायला खूपच सुंदर लागतात. आणि खायला सुंदर करायचं असेल तर काही ना काही वेळ तर लागेलच की नाही, आहे की नाही? काही वेळ लागेल ना. जेव्हा आपल्याला तोंडाचा स्वाद पाहिजे तर मग थोडंसं काही वेळ लागलं पाहिजे, काही मेहनत घेतलं पाहिजे. बघायचं. ही वडी इथे घातली आहे, ही पकली की तुम्हाला दाखवते मी. हम्म. हे बघा, मी तुम्हाला आता आतमधून तोडून दाखवते ही वडी. हे बघा, सुरेख. आता हे असं खायचं कढी सोबत. खाऊन बघते मी कसं झालं. बघा, खूप गरम आहे. बघा पण, सुंदर, छान झाले, व्यवस्थित. बघा पण.